मेहनत करनी पड़ती है साहब, किस्मत मैगी नहीं जो 2 मिनिट में बन जाए. गुड आफ्टरनून वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर या तुमच्या लाडक्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बऱ्याच जणांनी जे मला भेटले त्यांनी मला हा प्रश्न विचारला की काही कारणास्तव माझा अभ्यास झाला नाही किंवा माझा अभ्यास झाला होता, पण मध्ये बराचसा गॅप पडलेला आहे आणि आता जर मी परत एकदा अभ्यास सुरू केला, तर उरलेल्या कालावधीमध्ये म्हणजे आजपासून ते एक्झाम डेट होईपर्यंत म्हणजे एक्झामची डेट येईपर्यंत किंवा एक्झाम होईपर्यंत एवढ्या कालावधीत जर मी अभ्यास केला, तर मी पूर्व परीक्षा पास होईन का? तर याच्याबद्दलचं डिस्कशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. कदाचित तुमच्यापैकी बऱ्याच जणांची पण हीच कंडिशन असेल, की काही कारणास्तव अभ्यास झाला नसेल किंवा मे बी अभ्यास झालाय, पण अजून आपल्याला तेवढा कॉन्फिडन्स नाही, की आपण पास होऊ की नाही होऊ. तर हे जे टेक्निक्स आहेत ते अर्थात प्रत्येकालाच लागू होतात. पण जर अजिबातच अभ्यास झाला नसेल, तर मला असं वाटतं तुम्ही फक्त आणि फक्त हेच फॉलो करा. 100% तुम्ही क्वालिफाय व्हाल. तर काही जणांना ही अतिशयोक्ती वाटू शकते. पण एक्सपिरियन्सवरून मी हे बोलते, की खरंच असं होऊ शकतं. कमी कालावधीमध्ये आपण जास्त आउटपुट देणारा स्टडी करू शकतो. त्यापूर्वी परीक्षेचा दिनांक कधी असेल किंवा त्याच्याबद्दलचा वॉरियर ऑफिसरचा अंदाज काय? याबद्दलच्या व्हिडिओबद्दल तुम्ही मला विचारलं होतं. तर तो व्हिडिओ मी लवकरच तुमच्यापर्यंत घेऊन येते. मे बी उद्याच तो व्हिडिओ मी अपलोड करण्याचा प्रयत्न करेन. तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल, की आपल्याकडे एक्झाम होईपर्यंत अजून किती दिवस आहेत तुमच्या हातामध्ये हे तुम्हाला समजेल आणि त्यानुसार तुम्ही तुमचा स्टडी प्लॅन बनवू शकता. तर बऱ्याच जणांचं जसं मी मगाशीच सांगितलं, की लॉकडाऊनमध्ये काही जबाबदाऱ्या असतील किंवा काही कारणास्तव अभ्यासामध्ये गॅप पडला आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा अभ्यास म्हणजे एक्झामसाठी आपण ॲप्लाय तर केलं होतं, पण गॅप पडलाय. त्यामुळे अभ्यास आधी झाला होता, परत गॅप पडला त्यामुळे अभ्यास बंद झाला कंप्लीटली आणि आता परत एकदा अभ्यास सुरू करायचा आहे. पण 2020 साठीच ॲप्लाय केलेला आहे आणि 2020 चीच प्री एक्झाम क्वालिफाय व्हायचं आहे. मी फक्त आणि फक्त प्री एक्झामबद्दल बोलते कारण ही जी मी टेक्निक सांगणार आहे किंवा जे काही मी तुमच्याशी आज बोलणार आहे, ते प्री एक्झामसाठी लागू होईल. मेन्ससाठी तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे, हे तर सत्य आहे. ठीक आहे. तर आता तुम्ही पास होऊ शकता का? तर अर्थात हो, तुम्ही पास होऊ शकता. कदाचित ज्यांना अजून एम-पी-एस-सी म्हणजे काय किंवा एम-पी-एस-सी एक्झॅक्टली कशा पद्धतीने आपल्याला चेक करत असते, हे ज्यांना समजलं नाही ते माझी खिल्लीसुद्धा उडवतील, की मॅडम काहीही बोलतात. पण माझ्याकडे आत्ता म्हणजे अगदी 2018च्या बॅचमध्ये पी-एस-आय क्वालिफाय झालेले काही लोक असे आहेत, ज्यांनी मेन्सचा अभ्याससुद्धा फक्त 25 ते 30 दिवस केलेला आहे आणि तरीसुद्धा ते क्वालिफाय झालेले आहेत. अर्थात एकदा होऊन गेल्यानंतर आपण सांगितल्यानंतर बरेच लोक विश्वास ठेवत नाहीत. पण कोण विश्वास ठेवतो, कोण नाही याच्यावरती आपल्याला जायचं नाही. आपल्याला फोकस करायचा आहे आपल्या स्टडी प्लॅनवरती. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही क्वालिफाय होऊ शकता, पण त्यासाठी गरजेचं आहे तुमचं म्हणजे ऑलरेडी रीडिंग झालेलं आहे. जो व्यक्ती अगदीच नवीन आहे, ज्याला एम-पी-एस-सी म्हणजे काय हेच माहिती नाही, एम-पी-एस-सीचा सिलेबसच माहिती नाही आणि त्यांनी ॲप्लाय केलं होतं, पण त्यांनी अजिबातच पुस्तक उघडलं नाही. अशा व्यक्तींना एवढ्या कमी कालावधीमध्ये एवढं सगळं कव्हर करणं थोडंसं कठीण आहे. ठीक आहे. पण समजा तुम्ही ऑलरेडी एखादी एक्झाम दिलेली आहे, म्हणजे प्री दिलेली आहे किंवा आपण असं म्हणूयात, की तुम्ही ऑलरेडी अभ्यास केलेला आहे, पण काही कारणास्तव गॅप पडलेला आहे आणि आता तुमच्यामध्ये तो कॉन्फिडन्स नाही. तर तुम्ही काय करायला पाहिजे? तर तुमचं एक रीडिंग झालं पाहिजे प्रत्येक सब्जेक्टचं, म्हणजे जो सिलेबस आहे तो. सब्जेक्ट म्हणजे कसं तुम्ही पहिल्यांदा तर सिलेबस आणि सब्जेक्ट याच्यातला डिफरन्स समजून घ्या. म्हणजे इतिहास हा तुमच्याकडे तुमच्या एक्झामसाठी असणारा विषय आहे. हा तुमचा अभ्यासक्रम नाहीये. इतिहासामध्ये तुम्हाला काय वाचायचं आहे? भारताचा आणि महाराष्ट्राचा, आधुनिक भारताचा इतिहास विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भासह. बऱ्याचदा आपल्याला हे माहिती नसतं आणि आपण इतिहास आहे म्हणून मग अगदी प्राचीन, मध्ययुगीन इतिहास वाचत बसतो किंवा अगदी आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये पण काही टॉपिक असे आहेत जे आपल्यासाठी आवश्यक नाहीत. पण तेही आपण वाचत बसतो. तर पहिल्यांदा हे समजून घ्या, की एक्झॅक्टली काय वाचायचं आहे आणि तेवढंच रीडिंग कंप्लीट करा आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जी एकच गोष्ट तुम्हाला अगदी 1.5 ते 2 महिन्यामध्ये प्री क्वालिफाय होण्यासाठी हेल्प करू शकते, ती म्हणजे सराव. पण सरावसुद्धा योग्य दिशेने असला पाहिजे. जसं मी तुम्हाला नेहमी एक उदाहरण देते, की तुम्ही स्विमिंगच्या स्पर्धेमध्ये भाग घेत आहात, तर अर्थात तुम्ही स्विमिंगची प्रॅक्टिस करायला पाहिजे आणि ती पाण्यात केली पाहिजे, राइट? पण जर तुम्ही रस्त्यावरती स्विमिंगची प्रॅक्टिस करत असाल, दॅट इज इम्पॉसिबल.
पण जसं की मी फक्त हात हलवेन, पाय हलवेन, रोडवरती करेन, तर त्याचा तुम्हाला काहीही फायदा होणार नाही. सो तुमचा जो सराव आहे तो योग्य दिशेने असला पाहिजे, योग्य ठिकाणी असला पाहिजे, योग्य वेळी असला पाहिजे. मग एक्झॅक्टली तुम्हाला काय करायचं आहे? तुमच्या अभ्यासाला दिशा देणाऱ्या 2च गोष्टी आहेत, ज्या मी वारंवार तुम्हाला सांगितलेल्या आहेत आत्तापर्यंत. एक म्हणजे आयोगाने दिलेला सिलेबस आणि दुसरा म्हणजे आयोगाच्या प्रश्नपत्रिका. या 2च गोष्टी अशा आहेत, की या व्यतिरिक्त तुम्ही तिसरी गोष्ट जरी नाही पाहिली तरी तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. सो 2011 ते 2020 पर्यंतच्या आयोगाच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला पाहायच्या आहेत. जी पण एक्झाम तुम्ही फोकस करत आहात, राज्यसेवा, कंबाईंड किंवा ग्रुप सी. आता ग्रुप सीची तर सध्या ॲड नाही, पण याच्यापैकी जी एक्झाम तुम्ही फोकस करताय, तर तुम्ही या प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या पाहिल्या पाहिजेत. कंबाईंड जर तुम्ही फोकस करत असाल, तर अर्थात जेव्हा कंबाईंड एक्झाम नव्हती त्यावेळेला एस-टी-आय, पी-एस-आय, ए-एस-ओचे सेपरेट पेपर्स होते. तर ते सुद्धा तुम्हाला पाहायचे आहेत. ठीक आहे? आणि 2012-13 पासून पुढचे क्वेश्चन पेपर तुम्हाला जे आहेत ते म्हणजे थोडेसे जी प्रश्नांची रचना आहे ती थोडीशी तुम्हाला जसं आपण मल्टी लाइनर क्वेशन्स म्हणतो असे पाहायला मिळतील. पण जर तुम्ही 2011-12 चे क्वेश्चन पेपर पाहिले, तर ते एवढे ईझी क्वेशन्स आहेत, सगळे वन लाइनर क्वेशन्स आहेत आणि त्यामुळे ते पण तुम्ही पाहून घ्या, कारण बऱ्याचदा इतिहाससारख्या विषयामध्ये तिथले प्रश्न रिपीट होतात. ठीक आहे? तर तुम्हाला या प्रश्नपत्रिका पाहायच्या आहेत. ॲट लीस्ट 2013 ते 20 तरी पाहायच्याच आहेत. पाहायच्या आहेत म्हणजे काय? तर तुम्ही तो क्वेश्चन पेपर घ्याल. 1 तासाचा वेळ लावून तो क्वेश्चन पेपर तुम्ही सॉल्व्ह करणार आहात प्रॉपरली. त्यानंतर तुम्ही आन्सर की चेक करणार आहात आणि मग तुम्ही पहिल्या क्वेश्चनपासून 100व्या प्रश्नापर्यंत जे प्रश्न आलेले आहेत, ते कोणत्या टॉपिकवरती आलेले आहेत, त्याच्याबद्दलची इतर माहिती जी आहे ती पाहणार आहात. ठीक आहे. आता इथे मे बी जे करंट अफेअर्सचे प्रश्न आहेत, तुम्हाला प्रश्न पडला असेल की करंट अफेअर्सच्या प्रश्नांचा तर काहीच फायदा होणार नाही. तर हे असं अजिबात नाही. या वर्षामध्ये जे करंट अफेअर्सचे प्रश्न आलेले आहेत, तर तुम्हाला तो टॉपिक पिक करायचा आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही 2015चा क्वेश्चन पेपर पाहताय आणि इथे तुम्हाला एखादा प्रश्न पुरस्कारांवरती मिळाला, जसे की नोबेल प्राइजवरती एखादा प्रश्न पाहायला मिळाला. तर तुम्ही ते लगेच नोट डाउन करून ठेवा, की नोबेल प्राइजवरती आपल्याला प्रश्न आहे किंवा रामन मॅग्सेसेवरती आहे. तर तो लगेच लिहून ठेवा आणि सध्या म्हणजे 2020च्या पेपरमध्ये 2021ला जी तुमची एक्झाम होईल, तर त्याच्यामध्ये आपल्याला कोणता प्रश्न येऊ शकतो? तर मग रिसेंटली ज्यांना पण हे अवॉर्ड मिळालेले आहेत, तर त्यांची नावं किंवा त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला असली पाहिजे. सो करंटचा अभ्याससुद्धा तुम्हाला 2013 ते 2020 पर्यंतचे जे पेपर आहेत, ते तुम्हाला करंटमध्ये सुद्धा खूप जास्त मोठी मदत करू शकतात. पण ते तुम्हाला समजलं पाहिजे, ठीक आहे? एनालिसिस करायचं म्हणजे काय, ते पण मी परत एकदा सांगते तुम्हाला, की याच्यावरती ॲक्चुअली एक डिटेलमध्ये सेशन मी घेईन. उद्या किंवा परवा हा व्हिडिओ मी अपलोड करेन, की एक्झॅक्टली विश्लेषण करायचं म्हणजे काय करायचं. तर तुम्ही काय करायचंय, की समजा आपण पॉलिटीचं क्वेश्चन पॉलिटीचे क्वेश्चन्स पाहतोय समजा 2013, 14, 15 कोणतेही. तर तिथे ज्यावेळेला तुम्ही एखाद्या टॉपिकवरती क्वेश्चन येतो, फॉर एक्झाम्पल मूलभूत कर्तव्यांवरती आला, तर तुम्हाला आपण एक एक्झाम्पल घेऊयात, की सरळ साधा प्रश्न विचारला, की मूलभूत कर्तव्य किती आहेत? ठीक आहे. तर तुम्ही तो प्रश्न झाल्यानंतर म्हणजे जेव्हा तुमचा पेपर सोडवून होतो, आन्सर की चेक करता, त्याच्यानंतर तुम्हाला पहिल्या क्वेश्चनपासून 100व्या प्रश्नापर्यंत जेव्हा चेक करायचं, तेव्हा जेव्हा तो क्वेश्चन येतो, तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, मूलभूत कर्तव्य किती एवढंच विचारलंय. पण तुम्हाला मूलभूत कर्तव्य घटनेमध्ये होती का नंतर टाकण्यात आली? मूळ किती होती? नव्याने किती टाकण्यात आली? कोणाच्या शिफारशीनुसार मांडली? ती न्यायप्रविष्ट आहेत की नाहीत? या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे. आणि तुम्हाला सुरुवातीला एक म्हणजे 7 ते 8 क्वेश्चन पेपर करेपर्यंत हे थोडंसं तुम्हाला डिफिकल्ट वाटेल किंवा असं वाटेल की याच्यामध्ये वेळ जातोय. पण ज्यावेळेला तुम्ही एक 7 ते 8 क्वेश्चन पेपर कराल, त्यानंतर मात्र तुम्हाला हे सगळं ईझी वाटायला लागेल आणि ऑलमोस्ट इथे तुमचा 90% सिलेबस किंवा अभ्यास जो आहे तो कव्हर झालेला असेल. आणि बऱ्याचदा आयोग त्याच टॉपिकवरती क्वेशन्स विचारत असतो. फक्त थोडीशी प्रश्नरचना जी असते ती बदललेली असते. याचा तुम्हाला डेफिनेटली फायदा होतो. बरं इतकं करून थांबायचंय का? नाही. आयोगाचे क्वेश्चन पेपर किती आहेत ते पहिल्यांदा एक नंबर तुम्ही पहा, की टोटल किती क्वेश्चन पेपर तुम्हाला सोडवायचे आहेत. कारण राज्यसेवेचे पेपर्स थोडे असतील, पण जर तुम्ही कंबाईंडसाठी प्रिपरेशन करत असाल, तर पेपर्स थोडे जास्त असतील. कारण पी-एस-आय, एस-टी-आय, ए-एस-ओचे ज्यावेळेला सेपरेट क्वेश्चन पेपर होत होते, तर ते तुम्हाला जास्तीचे सॉल्व्ह करावे लागतील. ठीक आहे. हे झाल्यानंतर तुम्ही सराव प्रश्नपत्रिका घेणार आहात
आणि सराव प्रश्नपत्रिका तुम्हाला सोडवायच्या आहेत. पण एका गोष्टीची काळजी घ्यायची, सराव प्रश्नपत्रिका सोडवताना वेळ लावूनच पेपर सोडवायचे. जसं की 1 तास किंवा राज्यसेवेसाठी जे 2 तासाचं टायमिंग असतं, तर टायमिंग लावूनच पेपर सोडवायचा आहे. त्यानंतर पेपर चेक करायचा आहे आणि पेपरचा जो तुमचा स्कोर आहे, तो तुम्हाला डेली म्हणजे प्रत्येक प्रश्नपत्रिकेचा जो तुमचा स्कोर आहे, तो तुम्हाला मेन्शन करून ठेवायचा आहे, की मला आज किती मिळाले, उद्या किती मिळाले, माझी इम्प्रूव्हमेंट होते की काय होते आणि हे सब्जेक्ट वाईज करायचं आहे. तर हे पण मी डिटेलमध्ये ऑलरेडी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर व्हिडिओच्या एंड स्क्रीनला तुम्हाला तो व्हिडिओ मिळेल. तर एंड स्क्रीनवरचे जे व्हिडिओज असतील ते नक्की पहा. कारण ते तुम्हाला खूप मोठी आयडिया देऊन जातील, की कमी कालावधीमध्ये तुम्ही कसा तुमचा अभ्यास जो आहे तो कव्हर करू शकता. आता उरतो प्रश्न, की या सराव प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळणार कुठे? तर Telegramवरती आपलं चॅनल आहे. ग्रुप तर आहे, पण मी चॅनलबद्दल बोलते. वॉरियर ऑफिसर हा आपला एक चॅनल आहे. या चॅनलवरती तुम्हाला जायचं आहे आणि या चॅनलमध्ये तुम्ही सर्च करा. तुम्हाला राज्यसेवेसाठी आणि त्याचबरोबर कंबाईंडसाठीचे जे क्वेश्चन पेपर आहेत, जे वेगवेगळ्या अकॅडमीजच्या आहेत, काही खूप चांगले क्वालिटी क्वेश्चन पेपर्स आहेत, जे तुम्हाला तिथे मिळतील. त्याच्या आन्सर कीज पण तिथेच मिळतील तुम्हाला आणि काही ठराविक क्वेश्चन पेपरचे एक्सप्लेनेशन्ससुद्धा मिळतील. तर ते क्वेश्चन पेपर तुम्ही घ्यायचे डाउनलोड करून आणि ते क्वेश्चन पेपर तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. तुम्हाला मोबाईलमध्ये पाहून जर ईझी वाटत असेल तर तसं करा. अदरवाईज बेस्ट वे की तुम्ही ते प्रिंट करून घ्या आणि ते तुम्ही टाईम लावून सोडवा. याचा तुम्हाला डेफिनेटली फायदा होईल. जरी तुम्ही आत्तापर्यंत म्हणजे तुमचा अभ्यास पूर्णपणे गॅप पडला असेल, रिव्हिजन झाली नसेल, फक्त एवढी गोष्ट करून सुद्धा तुम्ही अगदी कमी कालावधीमध्ये आत्ताची होणारी पूर्वपरीक्षा ही पास होऊ शकता. आणि असे बरेच लोक आहेत ज्यांनी ह्या टेक्निकने जे क्वालिफाय झालेले आहेत. इव्हन मला म्हणजे मी स्वतः अनुभवलेल्या काही गोष्टी आहेत, की जी बुक लिस्ट सांगितली जाते लांबलचक, तर त्याच्यातली काही बुक्स मला सुद्धा इव्हन माहीत नसताना सुद्धा म्हणजे बऱ्याचदा असं होतं, की आपल्याला पुस्तकं सुद्धा माहीत नाहीत. आपण थोडकीच पुस्तकं वाचलेली आहेत आणि बऱ्याच टॉपर्सना पण माहिती नसतात. थोडकीच पुस्तकं वाचून सुद्धा लोक क्वालिफाय होतात. त्यामुळे माझं हे वाचायचं राहिलंय, ते वाचायचं राहिलंय, या सगळ्या भानगडीत पडू नका. सगळ्यात महत्त्वाचं सगळं राहिलं असेल तरी चालेल, पण आयोगाचे क्वेश्चन पेपर राहू देऊ नका. ठीक आहे? आता ज्या प्रश्नपत्रिका ऑलरेडी झालेल्या आहेत, तर बऱ्याचदा असं होतं, की आपल्याला त्या क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन मिळत नाही किंवा एक्झॅक्टली त्याचं विश्लेषण कसं करायचं हे समजत नाही. तर जर तुम्हाला वाटत असेल तर मग आपण एनी हाऊ टॉप 5 जी सुरू करणार होतो व्हिडिओ लेक्चर सीरीज, तर तिथे मग आपण जे आत्तापर्यंतचे क्वेश्चन पेपर आहेत त्यांच्या ॲनालिसिसची व्हिडिओ लेक्चर सीरीज सुरू करूयात. बट शेवटी तुम्ही इंटरेस्टेड असाल तरच. म्हणजे जर तुम्हाला वाटत असेल की आत्तापर्यंत झालेल्या प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणाची व्हिडिओ लेक्चर सीरीज सुरू व्हावी, तर तसं कमेंटमध्ये मेन्शन करा. मग आपण डेली किंवा एका दिवसाच्या गॅपने म्हणजे 1 दिवसाआड असं आपण हे व्हिडिओ लेक्चर सीरीज सुरू करूया, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला वर्ष सांगेन किंवा मग आपण सब्जेक्ट वाईज घेऊयात. म्हणजे जर आपण सब्जेक्ट घेतला तर 2012 पासून 20 पर्यंत पॉलिटीचे सगळे क्वेशन्स, त्यानंतर हिस्ट्रीचे सगळे क्वेशन्स. एकतर असं घेऊयात किंवा मग 2012चा पूर्ण पेपर, 2013चा पूर्ण पेपर अशा पद्धतीने घेऊयात. ओके. सो तुम्ही तसं कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. मी नक्कीच ह्याच्यावरती काम करण्याचा प्रयत्न करेन आणि ही लेक्चर सीरीज तुम्हाला हेल्पफुल ठरेल 100%. एंड स्क्रीनवरती तुम्हाला व्हिडिओ दिसेल 2 महिन्यामध्ये पूर्वपरीक्षा पास कसं व्हायचं किंवा प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण कसं करायचं. तो व्हिडिओ न चुकता पहा, कारण त्याच्यातून तुम्हाला बरीचशी आयडिया येऊन जाईल, की एक्झॅक्टली कशा पद्धतीने तुम्ही कमी कालावधीमध्ये सिलेबस कंप्लीट करू शकता आणि चांगला स्कोर घेऊ शकता. ठीक आहे. सो तो व्हिडिओ तुम्ही मिस करू नका. आणि जर तुम्ही ऑलरेडी तो पाहिला असेल तरीसुद्धा एकदा पहा पुन्हा एकदा, कारण इथे तुम्ही तुमचं सगळं रिवाईज होणं खूप गरजेचं आहे, की एक्झॅक्टली आपल्याला काय करायचंय. आय होप या व्हिडिओमधून तुम्हाला काहीतरी महत्त्वाची माहिती मिळाली असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर वॉरियर ऑफिसर या तुमच्या लाडक्या एज्युकेशनल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. स्टे सेफ. थँक यू.